खामगाव तालुक्यामधील लाखनवाडा येथे राहणाऱ्या गोपाल पवार या 10वीत शिकणाऱ्या युवकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दरोडा, घरफोडी सारख्या गुन्ह्यामध्ये संशयित म्हणून ताब्यात घेतलं होतं आणि त्याच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते। मात्र गोपाल पवारवर महाराष्ट्रात कुठेही गुन्हे दाखल नसून त्याच्या घरी रेशन दुकान, ट्रॅक्टर आणि स्वतः चालक आहे। गोपाल पवारवरील हे गुन्हे खारिज करण्यात यावेत आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी आज फासेपारधी विकास परिषदेनं बुलढाण्यामध्ये आक्रोश आमरण उपोषण सुरू केलंय। यावेळी गोपाल पवार याच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन या ठिकाणी सुरू केलंय। सांग बोला। दीपू ठबुका पवार आदिवासी फासेपारधी सेवा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष व पारधी विकास परिषद त्यांचे उपाध्यक्ष म्हणून बोलतो। माझ्या आणि दीपू पवार या जमीनचे जे प्रकरण आहे आमचे फॉरेस्ट खात्याचे, त्यासाठी आम्ही इथं लाखनवाडा आलेलो आहोत। माझ्याजवळ सरकारी स्वस्त धान्य दुकान आहे। मी सामाजिक कार्यकर्ता आहे आणि ग्रामरोजगार सेवक म्हणून काम करतो। त्याच्यामध्ये शेती फॉरेस्ट खात्याची वन विभागाची 15 एकर शेती आहे। माझ्याजवळ सार्वजनिक आम्ही ट्रॅक्टर घेतलं वर्गणी करून, त्याच्यामध्ये आम्ही जमीनची मशागत करत असताना आम्ही ट्रॅक्टर दुरुस्ती केली आणि डिझेल आणण्यासाठी माझा मुलगा व मी चाललो होतो। लाखनवाड्याहून अचानक LCB वाले आले, LCBचे कर्मचारी आले। त्यांना कोणतीही आम्हाला माहिती न सांगता, माहिती न देता संबंधित पोलीस पाटील, सरपंच, संबंधित बीट जमदार, संबंधित PSI यांची माहिती न घेता आमच्यावर उत्तर टेंगडी करण्याचा मार्ग LCB वाल्यांनी केला। आम्ही त्यांना सांगितले की बुवा तुम्ही आम्हाला का बद्दल पकडून आले, माझ्या विरुद्ध कोणता रिपोर्ट आहे का, काही वॉरंट आहे का, काही नोटीस आहे का, कोणी आमची नावं दाखवलं का, माझं चारित्र्य कसं आहे, संबंधित पोलीस स्टेशन, संबंधित पोलीस पाटील हे तुम्हाला सांगतील। ते त्यांनी कोणतीही बाजू न घेता त्यांनी ढोरा बकऱ्यासारखी जसे आले तसे उचलून फेकले। मतलब माझं चारित्र्य काय आणि चारित्र्य काय ते तुम्ही बघा। प्रत्येक ठिकाणी मी समाजासाठी धावपळ करतो आणि जमीनचे सुद्धा मागणीसाठी मी कलेक्टर ऑफिस या DFO, SDO, तहसीलदार यांच्याकडे आणि जिल्हा उद्योग केंद्र आणि खादी ग्राम उद्योग केंद्राकडे माझा मुलगा, मी आणि माझ्या बचत गटाची महिला चंदा दीपू पवार म्हणून माझा मुलगा गोपाल दीपू पवार हा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर असून यांच्यावर त्या LCB वाल्यांनी माझ्या मुलावर अन्याय केला। त्या अन्यायाला न्याय मिळावा, माझा मुलगा जसा त्यांनी नेला तसा मला परत आणून द्यावा। माझ्या मुलावर कोणतीही महाराष्ट्रामध्ये कोणतीही केस नाही, कोणती त्यांच्यावर आजपर्यंत कोणती केस नाही, कोणता गुन्हा सुद्धा नाही। तरी माझ्यावर जो अन्याय झाला, माझ्या कुटुंबावर जो अन्याय झाला, यांना न्याय मिळून द्यावा। नाही जे अधिकारी जे आहे या अधिकारीवर निलंबन करण्यात यावं, हेच माझी मागणी आहे।